नमस्ते, परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपली सगळ्यांची कमेंट आलेली की कटवर्क कसं करायचं ते दाखवा। तर इथं मी एक ॲपचा वापर करून ट्रेसिंग करून घेतलेलं आहे। हे ट्रेसिंग कसं करायचं ते मी आपल्याला सांगणार आहे। तर हे डिझाईन आपल्याला ट्रेस करून घ्यायचं आहे। तर त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर अशी या प्रकारे आपल्याला डिझाईन काढून घ्यायची आहे। त्यानंतर त्याला चेन स्टिच आपण जी सिंपल करतो ती करायची आहे। इथं टाईप 1 मी शिकवत आहे तुम्हाला की टाईप 1 कसं करायचं। कटवर्क टाईप 2 ही मी तुम्हाला शिकवणार आहे। तर इथं फक्त मी चेन स्टिच काढून घेतलेले आहे आणि सोल्डरिंग मशीननं इथं मी जे फॅब्रिक आहे ते कट करून घेत आहे। तर मशीन जे आहे ते गरम होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे। थोडा वेळ लागतो गरम होण्यासाठी। तर आपल्याला गरम झाल्यानंतर हे कापड जे आहे ते कट होतं, पण अगदी सावधानीने जे आहे ते आपल्याला इथं कापड कट करायचं आहे, कारण चेनवरती जर चुकून आपला मशीन गेला तर चेन कट होऊ शकते। पण अगदी इझिली तुम्ही करू शकता, प्रॅक्टिसनं तुम्हाला जमेल। 1-2-3 कटवर्क झाल्यानंतर अगदी तुम्ही इझिली हे कटवर्क जे आहे ते करू शकता मशीननी। तसेच अगरबत्तीने कसं करायचं तेही तुम्हाला मी दाखवणार आहे। पण त्यानं कसं आहे, कापड जळण्याची भीती असते। जर चुकून पडलं तर कापड वगैरे आपलं जळू शकतं। जर बाहेरचं कस्टमर्स असेल वर्क तर ते रिस्की असतं, त्यामुळं हा मशीनचा वापर करा तुम्ही। एवढं काही अवघड नाही आहे। तर इथं आपल्याला मशीननं जे आहे ते फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे। इथं आधी आपण फॅब्रिक कट करून घेतो, त्यानंतर मर्कन करतो। आणखी टाईप 2 मध्ये जे आहे ते आधी आपण मर्कन करतो आणि त्यानंतर फॅब्रिक कट करतो। तर दोन्हींमध्ये फरक आहे, तो दुसरा प्रकारही मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आपली फ्री आरी क्लासेसची प्लेलिस्टही अवेलेबल आहे, तेही तुम्ही चेक करू शकता। तरी तुम्ही जरी कोणती वापरलेली आहे, कारण जरी काळी पडू नये म्हणून तेही तुम्हाला सांगणार आहे। तर इथं जे आहे ते हळूवारपणे आपल्याला फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे। इथं जरी जे मी वापरलेली आहे ती नटवरलाल कंपनीची वापरलेली आहे। खूप जाड अशी जरी ते क्वालिटी येते, तुम्ही ऑनलाईनही मागवून घेऊ शकता। आणखी आपल्या फ्री आरी क्लासेसमध्ये मी सगळी माहिती सांगितलेली आहे की कोणते मटेरियल यूज करायला पाहिजे, जे मटेरियल काळं पडणार नाही। कारण ज्यावेळी आपण कस्टमरचं वर्क करायला घेतो, काम घेतो, त्यावेळी जे मटेरियल आहे ते आपल्याला क्वालिटीच वापरावं लागतं, कारण ते त्यांची परत आपल्याला तक्रार येऊ नये किंवा काम आपल्याला परत येत राहावं म्हणून। तर हे थोडं थोडं जे कापड राहिलेलं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं हातांनी, अगदी हळूवारपणे। आपण ओढलं तर ती चेन जी आहे ती निघू शकते। आणि त्यानंतर जे आहे ते आपल्याला मर्कन करून घ्यायचं आहे। तर मर्कन करताना आपल्याला एकदा या बाजूनं आणि एकदा त्या बाजूनं असं चेन करायचे आहे। जसं आपण झिगझॅग चेन स्टिच शिकलेलो आहे, माहीत नसेल तर तुम्ही तोही व्हिडिओ माझा अवेलेबल आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता। झिगझॅग चेन स्टिच ज्यालाच आपण मर्कन असं म्हणतो। तर इथं मर्कन आपण शेवटी घालून घेतो फॅब्रिक कट केल्यानंतर। तर इथं मी पिंटरेस्ट ॲपमधून जी आहे ती डिझाईन घेतलेली आहे। तिथं तुम्ही कटवर्क टाईप केला तर ही डिझाईन येते। जेवढी मोठी पाहिजे तेवढी आपल्याला झूम करून घ्यायची आहे आणि ती फॅब्रिकवर ट्रेस करायची आहे। जे काय आपले डिझाईन आहे ते तुम्ही घेऊ शकता। ब्लाऊजवरती करण्यासाठी जी डिझाईन असतील त्यामध्ये कटवर्क करून मग साईडनं तुम्ही जरदोजी वर्क करू शकता, कुंदनचंही वर्क करू शकता। जे आपल्याला आवडेल ते वर्क तुम्ही करू शकता। नेकसाठीही करता येईल किंवा स्लीवसाठीही करता येईल। आणखी काय आपले डिझाईन्स असतील, हवे असतील तुम्हाला व्हिडिओ बनवून, तर मला कमेंट करायला विसरू नका। तर इथं आपण फॅब्रिक जे आहे ते कट केल्यानंतर मर्कन केलेलं आहे। आता टाईप 2 मध्ये जे आहे तेही अगदी सोपी मेथड आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे। आपला हा जो आरी क्लास आहे तो पूर्ण फ्री आहे। माझे 200 ते 250 व्हिडिओ चॅनलवरती आहेत, तुम्ही जाऊन चेक करू शकता। सगळे व्हिडिओ व्हॅल्युएबल आहेत। आणखी फ्रीमध्ये तुम्ही घरी बसून अगदी आरामात शिकू शकता। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। इथं फक्त चेन स्टिच घालून आपण कटवर्क केलेलं आहे। आणखी जे टेक्निक असतात, जे अपडेट येत राहतात डिझाईनचे, ते सगळे मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता आपण युनिक असे
आरी डिझाईन्स घेऊन येणार आहोत. तसेच विठ्ठल रुक्मिणी आरी वर्क कसं करायचं तेही कमेंट मला खूप येत राहतात, त्यामुळे तेही वर्क माझं सुरू आहे, तोही व्हिडिओ येणार आहे. आणखी कोणतेही व्हिडिओ हवे असतील बनवून तर मला तुम्ही नक्की कमेंट करा. आणखी काही शंका असतील तर तुम्ही, माझा नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती विचारू शकता. तर इथं बघू शकता खूप छान सुंदर असं आपलं कटवर्क बनवून तयार आहे. डिझाईन तुम्हाला काहीही करायची नाही आहे, फक्त पिंटरेस्टवर सर्च करायचं आहे कटवर्क. आणखी ती डिझाईन जी आहे ती झूम करून मग फॅब्रिकवरती आपल्याला ट्रेस करायची आहे. आणखी हे प्रॅक्टिसनंच होणार आहे, त्यामुळं थोडी प्रॅक्टिस करावी लागणार. 1-2-3 डिझाईन कटवर्कच्या झाल्यानंतर तुम्ही खूप सुंदर अशी कटवर्क बनवणार. आणखी हा जो व्हिडिओ आहे ते बघून तुम्ही कटवर्क बनवल्यानंतर मला नक्की जे इमेज आहे फोटो काढून मला तुम्ही शेअर करा. तर आपलं कटवर्क जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण फ्रीमध्ये शिकायला मिळणार आहे. आणखी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आपण टाईप 2 ही लवकरात लवकर घेऊन येणार आहे. टाईप 2 मर्कन कटवर्कचं जे आहे ते कसं करायचं, अगदी सोपी पद्धत आहे. ही अगदी सोपी पद्धत आहे. मशीन नसेल तर आणून ठेवा, कारण कस्टमरचं जर ब्लाऊज तुम्ही घेत असाल तर अगदी मशीननं सोपं पडतं, कारण अगरबत्तीनं ते जळू शकतं, थोडं रिस्की असतं. त्यामुळे तुम्ही मशीननं अगदी सोप्या पद्धतीनं जसं मी दाखवलं त्याप्रमाणे वर्क करू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्ते.